म्हणजे माझ्या लहानपणीचा काळ मला आठवतो पुण्यामध्ये, तर गल्लीमध्ये एखाद दुसरा असा मेंटल हेल्थचा पेशंट असायचा, ज्याला वेडं म्हणलं जायचं चक्क. वेडे असे. पण जरी वेडं म्हटलं जायचं तरी त्याची सगळी गल्ली काळजी घ्यायची. मग त्याच्यापाशी एक काहीतरी गंमतशीर गुण असायचा. तो कधी बोलगाणच म्हणायचा एखादा, किंवा नाचूनच दाखवायचा, अथवा काहीतरी एक तरेवाईक गुण असायचा, ज्याची गंमतही लोक लुटायचे, म्हणजे त्यातनं टाइमपासही व्हायचा त्यांचा. पण त्याची काळजी घेतली जायची. पण त्याला असं काहीतरी वारेवर सोडले असं नाही. आणि तो ज्या कुटुंबाचा भाग आहे त्यांनाही कधी असं सामाजिक कुठल्या रोषाला किंवा टीकेला किंवा असं काही हेटाळणीला असं सामोरं जावं लागायचं नाही. अगदी सहजगत्या तो माणूस ऍक्सेप्ट केला जायचा. आता ती जी करुणा होती आमच्या ठाई समाज म्हणून, किंवा ते जे आपलं म्हणणं होतं, ते थोडंसं नंतर ज्या आम्ही जसजसे श्रीमंत होत गेलो समाज म्हणून, पोस्ट ग्लोबलायझेशन, तिथं करुणा ती संपत गेली मला असं वाटतं. आणि मग त्याच्यामुळं हे सुरू झालं. आणि एक गळे कापू शर्यत पण आली. मग त्या शर्यतीतनंही ते सुरू झालं, बरोबर, की ते झाकपाक करा, मग सांगू नका, हे करा. त्या शर्यतीतनं आम्हाला आजार जे व्हायला लागले मानसिक, त्याच्याबद्दल आम्ही लपवाछपवी करायला लागलो. आणि पुरेशी माहिती नसणं, त्याच्याबद्दल ह्या पद्धतीने सिनेमा आणि तत्सम माध्यमातनं मूर्खासारखं काहीतरी वेगळंच प्रचाराला असणं, या सगळ्याचे परिणाम ते असतील. म्हणजे मला असं स्पेसिफिकली जाणवतं की साधारण 60, 70, 80 म्हणजे 1960 ते 80चा जो काळ आहे, तिथनं आपल्याकडे अर्बनायझेशन आणि मायग्रेशन, म्हणजे माझे वडील हे पहिले घर सोडून निघालेली पिढी, बरोबर, नोकरीच्या निमित्ताने ट्रान्सफर होणार, हे होणार, आणि मग तोपर्यंत कुटुंब व्यवस्था एकत्रित पद्धतीची होती. मग आम्ही लहान असताना गणपती एकत्र करायचे म्हणून सगळे काका काकू एकत्र येणार, किंवा मामाच्या गावाला जायचं तर सगळे मामा एकत्र असणार. सो ते फ्रिक्वेंटली व्हायला लागलं. हळूहळू मग जसं शहरीकरण वाढलं, न्यूक्लियस फॅमिली झाली. म्हणजे आम्ही 3 भाऊ बहीण, मी आणि माझ्या 2 बहिणी. सो माझ्या वडिलांनी 3 पर्यंत थांबले किंवा 4 पर्यंत थांबले. आपण जेव्हा पालक झालो आपण 2 वर थांबलो. आता पुढची पिढी 1 वर थांबते, आणि त्याच्यानंतरची पिढी म्हणते की आम्हाला कोणीच नको, ते नको. सो ती न्यूक्लियस फॅमिली ही अजून जास्त न्यूक्लियस, म्हणजे अजून जास्त क्लोज सर्किटमध्ये होत झाली. त्याच्यामुळे ती जी सपोर्ट सिस्टीम आहे ती मिसिंग आहे एकत्र कुटुंबाची, डे टू डे याच्यातली. आई वडील ग्रामीण भागात राहत आहेत आणि मुलं शहरात राहत आहेत. आई वडिलांना मुलांना आणायचं असतं, पण आई वडिलांना शहरात राहायचं नसतं अगदी. सो ते इकडं आले की परत जायचं काहीतरी कारण शोधतात आणि परत जातात. सो इकडे मुलं सुद्धा दुःखी आहेत की आई वडील तिकडे एकटे राहत आहेत आणि मी काही करू शकत नाही. आई वडिलांनाही वाटतं की आम्ही मुलांना एवढं सगळं केलं, पण ते दुसरीकडे राहतात, आमच्याबरोबर राहत नाहीत. सो हे जे चेंज ऑफ लाईफस्टाईल आहे, हे आता आपण म्हणतो की टेक्नॉलॉजीमुळे आला. हा टेक्नॉलॉजी हा आता त्याचा पीक व्हायला लागलेला आहे, पण हा साधारण आपल्या वडिलांच्या जनरेशन पासून सुरुवात झाली याला, आणि आता नाऊ वी आर रिचिंग टू दॅट पीक लेवल. सो पुढची पिढी आता हम दो हमारा एक, आणि त्याच्यानंतर हम दो हमारा कोई नाही, आणि त्याच्यानंतर हमारे कितने भी और हमारा कोई नाही, अशाकडे तो आपला समाज जातो की काय याची एक डोक्यात येत आहे. आणि अर्बनायझेशनचा मी जो विषय म्हणालो की न्यूक्लियस फॅमिलीमुळे, आणि आपली जी पिढी आहे ना, ही मला असं वाटतं की मानवजाती सुरुवातीपासून, म्हणजे स्टोन एज पासून सगळ्यात कन्फ्युज पिढी कुठली असेल तर ती आपली जनरेशन आहे. म्हणजे आपल्याला आईवडिलांच्या बाबतीतही ते दुःख आहे की अरे ते गावाकडे असतात, आणि आपण त्यांचा 24 तास आपल्याबरोबर ठेवू शकत नाही, आपण गावाकडे जाऊ शकत नाही. सो ॲज अ मुलगा म्हणून सुद्धा असं कुठेतरी ते एक डेफिसिट आहे असं वाटतं. आणि दुसरीकडे पालक म्हणून की आपले वडील जसे आपल्याशी वागले तसे आपण आपल्या मुलांशी वागायला पाहिजे का? म्हणजे वडील म्हणजे धाक, आणि आई म्हणजे हट्ट, असा तो होता. सो आपण आता थोडंसं इक्वॅलिटीकडे जायला लागलो, मग नाही स्त्री पुरुष समानताकडे आलो, आणि मग वडिलांना आवजाव करायचो, सो आईला अरे तुरे करायचो. मग आता म्हटलं नाही, आता मुलांनी ए बाबा म्हणायला पाहिजे, अरे तुरे करायला पाहिजे. आणि मग मुलगा जेव्हा मोठा झाला त्यावेळेस त्याचे डायलॉग, ए बाबा तुला काही कळतं का, असे ते डायलॉग जेव्हा ऐकायला लागले त्यावेळेस असं बऱ्याच वेळा वाटतं की म्हणजे वडील काय चुकीचे वागले का आपल्याशी, की आपण आपल्यात बदल केलाय, मग आपण केलेला बदल धाक असायला पाहिजे की नाही, मुलांना रागवायला पाहिजे की नाही. म्हणजे प्रत्येक ठिकाणी डिसिजन मेकिंग हे आपल्या जनरेशनसाठी हे सगळ्यात अवघड होत गेलंय. आणि त्याचं महत्वाचं कारण की सपोर्ट सिस्टीम नाहीये. प्रत्येक निर्णय हा नवरा बायकोलाच शहरामध्ये घ्यावा लागतो, त्यांनाच ठरवायचा आहे. आणि त्यात बायको सुद्धा जर का जॉब करत असेल
तर मग अजून वेगवेगळे चॅलेंजेस निर्माण होतात आणि कामाचे स्ट्रेस आहेत. सो लाईफस्टाईल म्हणजे काय, लाईफस्टाईल तुम्हाला ढकलत नाही, तुमचा ड्राईव्ह असतो, तुम्हाला हे पाहिजे असतं, तुम्ही त्या लाईफस्टाईल मध्ये उडत तुम्ही. करेक्ट. आणि मग एक आपल्याकडे नेहमी म्हणतो की मानसिकता बदलली पाहिजे. सो मग मानसिकता बदलायची कशी हा पुढचा प्रश्न येतो. आणि मग त्याच्यात जी काही उत्तरं सापडतात त्याच्यामध्ये मग राजकीय व्यवस्थेने मानसिकता बदलायला पाहिजे, ते त्यांचं काम आहे. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनी बदलायला पाहिजे, चित्रपट माध्यमातून बदलायला पाहिजे, शाळामधनं ती सगळ्या गोष्टी. सो ज्या वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशन्स आपल्या अवतीभोवती आहेत त्यांचं ते काम आहे की ते त्यांनी त्या पद्धतीने करायला पाहिजे. आणि त्याचाच एक भाग म्हणजे सिनेमा किंवा नाटक असेल किंवा एकूण कला. सो असाच एक प्रयोग तुम्ही देऊळच्या निमित्ताने झाला. तुम्ही जो देऊळ जो सिनेमा केला तर त्याच्यामध्ये म्हणजे तुमच्या सिनेमाच्या बाबतीत एक छान बॅलन्स असतो. म्हणजे ते फक्त डॉक्युमेंटरी नसते पण त्याच्यात एंटरटेनमेंट पण असते, त्याच्यात एक ह्युमर पण असतो, त्याच्यात लाफ्टर पण असतो. बऱ्यापैकी प्रतियश कलाकार तुमच्या सिनेमात काम करत असतात, म्हणजे जे मेनस्ट्रीम मराठी असेल किंवा ते, कारण अदरवाईज मग सामाजिक पट म्हटला की मग त्यात अगदी न पाहिलेले आणि ती एक वेगळीच टेंडन्सी आहे. पण तुम्ही तो एक बॅलन्स खूप छान केला की एंटरटेनमेंट आणि अवेअरनेस या. तर त्या कॉम्बिनेशन मधनं देऊळचा एक क्लासिक एक्झाम्पल माझ्यासाठी आहे. तर ती थॉट प्रोसेस आणि सगळ्यात मूळ प्रश्न की तुम्ही देवाला विरोध करत होता का. गैरसमज खूप पसरवले जातात त्याच्यात, कारण त्याच्यानंतर देऊळ बंद आला. सो त्याच्यात एक अशी चर्चा झाली की तुम्ही देवाच्या विरोधात म्हणून असं काही नव्हतं. म्हणजे त्यातलं चिंतन खरं तर जास्त अजून काय म्हणूया थोडं सखोल आहे की आम्ही एका परीनं ह्या सगळ्या तुम्ही म्हणल्या सारखं मागच्या पिढीतनं जर ते मायग्रेशन सुरू झालं असेल, स्थलांतरण, तर त्याची नेमकी काय आस होती. आम्ही आमच्या वसतिस्थानामधला निसर्ग आणि त्यातनं येणारं जे काही शहाणपण ज्ञान, त्यातनं जगण्याची पद्धती म्हणजे संस्कृती, तर हे सगळं मोडत एक सांस्कृतिक वैराणपण घेऊन त्या शहरांमध्ये आम्ही जायला लागलो. आणि अशी जी आमची वसतिस्थानं आहेत की जी फक्त आणि फक्त भौतिक प्रगतीची आस धरून बसलेली आहे आणि त्यामुळे तिथे जर तुम्हाला बसेरा करायचा असेल, हे हवा असेल, तर तुम्हाला सगळं मोडीत काढावं लागतं अथवा विकायला लागतं. मग ती श्रद्धा सुद्धा, मग तुम्ही श्रद्धेचाही त्या बाजारामध्ये विक्रय करावा लागतो जेणेकरून तुमचं मग मस्त छान होतं. अशा अर्थाचं ते सगळं चिंतन आहे. आणि जे आता तुम्ही पण म्हणालात की आपली पिढी कन्फ्यूज, मला असं वाटतं प्रत्येक पिढीला या पद्धतीच्या वेगवेगळ्या कन्फ्युजन्सना किंबहुना संवेदनशील त्या पिढीतली जी माणसं असतात ती जास्त कन्फ्यूज होतात, कारण त्यांना तो मेळ घालण्याचा पण एक अट्टहास करायचा असतो कदाचित, म्हणून ते होत असेल. पण कन्फ्युजन ही चांगली स्टेट आहे असंही मला एका बाजूने वाटतं. तर त्या सगळ्या कन्फ्युजन मधनच कारण काहीतरी एक नवा विचार जन्माला येतो. बरोबर. जसं देऊळच्या बाबतीत झालंय, जसं हायवेच्या बाबतीत झालंय की हा जो बालपणी अनुभवलेला निसर्ग आहे, बालपणी अनुभवलेली संस्कृती आहे, ज्याच्यामध्ये सहजगत्या शेजारच्याकडनं साखर आणता येत होती आणि काही वाटायचं नाही. कोणीतरी शेजारी काही नुसता उत्तम वास आला काहीतरी शिजवल्याचा तर ते घरी येतच असे आपल्याला. त्यामुळे असं काही अगदी आधीरून घाबरायचं कारण नसे की आता त्यांच्याकडे खाल्लं छान खाणं होतंय आपल्याकडे. तर हा जो क्लास वगैरेचा एवढा फरक नव्हता माणसांच्या जगण्यात, माणसं एकोप्यानं राहत होती वगैरे वगैरे. त्यामुळे निर्णय क्षमतेच्या बाबतीत तुम्ही जे आता म्हणलात की आम्ही न्यूक्लिअर फॅमिली होत गेलो आणि मग निर्णयाचं पण दडपण आमच्यावर खूप आलेलं, ते तेव्हा नसायचं. म्हणजे कोणीतरी शेजार पाजारचा वडीलधारी माणूस सहजगत्या सांगून जायचं की असं नाही, असं कर येड्या वगैरे, आणि त्याचं मानलं जात होतं. तर ही जी आम्ही एकत्र वाढीची जी संस्कृती जोपासून होतो ती सुद्धा आम्ही जागतिकीकरणानंतर जसं नवं तंत्रज्ञान अंगीकारलं, नवे प्रॉडक्ट्स आम्ही आणले, घ्यायला सुरुवात केली, बाजार मोकळा केला आमचा, मग त्यात बाजारात वस्तू आल्या, तशी जगण्याची रीत सुद्धा आली. चोर पावलानं आली, कारण त्यांना वस्तू विक्रय तसा हवा होता. जर तुमची रीत नाही बदलली तर तुम्ही एवढ्या वस्तू विकतच नाही घेणार. बरोबर. कारण आमच्या ह्याच्यामध्ये समूहानं एकत्रित काहीतरी करायचा विषय होता आमच्या संस्कृतीत, त्यामुळे आम्हाला एवढ्या वस्तू लागत नव्हत्या.
किंवा वस्तू टिकवल्या जात होत्या, त्या वस्तूंना सुद्धा काहीतरी एक आम्ही आरोपण करत होतो माणसाचं, अथवा काही काही ठिकाणी तर देवाचं पण. तर असं सगळं होतं. म्हणजे आमच्या लक्ष्मी, केरसुणीची लक्ष्मी म्हणून पूजा करतो ना आम्ही, करायचो. तर अशा अर्थाचे आमच्या ज्या संस्कृतीमधनं उच्चाटन होऊन आम्ही या अशा वेगळ्याच संस्कृतीमध्ये, की जिथे आम्हाला माहीतच नाही की उजव्या हातात चाकू धरायचा का, ह्याच्यात तो फोर्क धरायचा, या असं काही माहिती नसलेल्या टेरिटरीमध्ये आम्ही एकदम आमन धपक्यात गेलो. मग तिथे गेला असताना तिथं टिकून राहण्यासाठी आम्ही जे जे काय म्हणून आमच्या बसले ते विकायला काढलं. अशा अर्थानं चा एक प्रवास समोर दिसत होता, घडत होता. त्याच्यातनं जे विषय आकाराला आले ते म्हणजे देऊळ म्हणा किंवा हायवे म्हणा, इव्हन वळू सुद्धा. वळूच्या संकल्पनेमध्ये हेच आहे की कोणी स्वातंत्र्य नावाची जी गोष्ट आहे तर ती नेमकी काय आहे बुवा. स्वतंत्र माणसाला असावंसं तर वाटतं, घटनेनं पण त्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे वगैरे. तर मग ते व्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय, कसं त्याची अभिव्यक्ती असावी, त्याचा वापर कसा होतो, त्याचा फायदा काय, अशा अनेक प्रश्नांमध्ये. आणि समाज ते स्वातंत्र्य तुम्हाला उपभोगू देतो का तुमच्यावर ते काहीतरी आरोपण करून तुम्हाला तो पण बंदी करून टाकतो एक प्रकारे. अशा अर्थाचं ते मेटाफॉरिकल एक उकल करण्याचा प्रयत्न. आणि मग हे सगळं मांडून बघायचं तर आपणच मांडून बघायचं. मग ते त्याच्यामध्ये मन गुंतलं पाहिजे, कारण सिनेमा बनवणे ही खूप मोठी जटिल प्रक्रिया आहे, अवघड आहे आणि ती खूप वेळ काढू आहे. मग एवढा वेळ आपलंच मन रमून राहिलं पाहिजे म्हणून त्याला एक गोष्टी रूप, मग गोष्ट रूप दिलं की मग छान मन टिकून रमून राहतं. अशा अर्थानं मग त्यात छान छान माणसं आली की अजून रमायला होतं त्या प्रोसेसमध्ये, आणि त्या प्रोसेसचा एक आनंद खूप चांगला घेता येतो. असं सगळं मला असं वाटतं त्याच्या पाठीमागचं इंगित किंवा त्याच्या पाठीमागचं रहस्य आहे. सिनेमा बनवणे ही तर एका परीनं बाहेरनंच आलेली गोष्ट आहे. म्हणजे मला स्वतःशी मनोराज्य करायला खूप आवडत असे. मग ती सगळी साहजिकच मनोराज्य ही नाटकाशी संदर्भित होत असत, कारण नाटक खूप आवडत असत. नाटकामध्ये काहीतरी सापडलेलं होतं, आयडेंटिटी. आणि मग ती नाटकाला पुढे जाऊन सिनेमाचं स्वरूप आलं. हा ओघाओघात, कारण उमेश बरोबर आला आणि सुमित्रा मावशी आल्या आयुष्यामध्ये, आणि त्यांनी ते सांगितलं की अरे सिनेमा हे गंमतशीर असतं. तोपर्यंत सिनेमाकडे जाणं झालं नव्हतं, साधनं नव्हती, घरात टेलिव्हिजन नव्हता, पाहणं नव्हतं. तर लक्षात असं आलं की या सिनेमामध्ये अजून जास्त गंमत करता येईल, आणि म्हणून तिकडे विचार. मग आता आपला जो विचार आपल्यापाशी तयार होतोय तो मांडायचा तर आहे, लोकांना ते सांगायचं तर आहे, त्यांनी तो घ्यावाच असं नाही, त्यांनी तो फेकूनही द्यावा म्हणा किंवा त्याच्यावर टीका करावी, त्याची काही प्रॉब्लेम नाही, पण मांडायला पाहिजे अशी एक अर्ज बुर्मी तयार व्हायची. आणि मग त्यातनं हा सगळा व्यवहार एका परीनं तयार झाला. पण धर्म म्हणजे आजकाल आपण जनरल गप्पा मारताना असे खूप डायलॉग फेकत असतो नाही का. तर त्याच्यातला एक डायलॉग असा आहे की धर्म हा जगातला सगळ्यात मोठा व्यवसाय आहे. म्हणजे रिलिजन इज अ बिगेस्ट बिझनेस. हा एक वाक्य आहे. त्याच्यानंतर मग युद्ध आणि युद्धासाठी लागणारी सामग्री हा 2 नंबरचा व्यवसाय आहे. खरी गोष्ट आहे. आणि मग 3ऱ्या नंबरला भरपूर कॉम्पिटिशन, इन्शुरन्स वाले, मेडिक्लेम वाले, असं ते 3 नंबरला खूप लोकांची गर्दी आहे. तर तुमच्या देऊळमध्ये तशाच प्रकारचं एक स्क्रिप्ट त्याच पद्धतीने झालं की एक कुठेतरी तुम्हीच ते पात्र प्ले केलं की त्याच्यात तुम्हाला एका झाडाच्या खोडामध्ये दत्त दिसतो आणि ते इल्युजन असतं, आणि मग ते एकानंतर दुसरा, दुसऱ्यानंतर तिसरा असं. सो तो विचार तुम्ही इतरांच्या डोक्यात टाकता, आणि ते तुमच्याच नजरेने विचारातनं नजर तयार होते. आणि दत्त म्हटल्यावर पुन्हा देव म्हटल्यावर तो दिसायलाच पाहिजे. पुन्हा ती इमोशन भक्तीची आली, भीतीची आली, त्या सगळ्या प्रकारच्या इमोशन्स आल्या. आणि त्याच्यातनं हळूहळू काही लोकांना त्याच्यात व्यवसाय पण दिसतो की अरे किती दुकानं सुरू होतील, आपल्या गावात अट्रॅक्शन येणार, हे येणार. सो भक्तीचं रूपांतर व्यवसायामध्ये कसं होतं हे त्या निमित्ताने दाखवलं. आणि हे आजकाल आपण सगळीकडे पाहतो. तिरुपती बालाजीची प्रतिकृती म्हणून सगळीकडे फ्रँचायझी निर्माण झाल्यात की. आणि श्रद्धा चा बाजार अशा प्रकारे तो सगळा होताना दिसतोय. आणि मग ह्याच्यातनं इंडस्ट्री निर्माण होणं काही फार अवघड नाही, कारण व्यावसायिकाला व्यवसाय करायचा असतो. सो जी गोष्टी विकली जाते त्या गोष्टीमध्ये ते जातात. अगदी बरोबर. सो त्याच्यातनं एक जसं तुमचं लहानपणी मी रिवॉर्ड आणि हे एक रिलेट केलं तुमचं, तसं देऊळ सिनेमाचं उदाहरण जे आत्ता सध्या जे घडतंय, आणि फक्त भारतातच घडतंय असं नाही, संपूर्ण जगामध्ये आज ज्या मेजर कंट्रीज, डेमोक्रॅटिक कंट्रीज आहेत त्या ठिकाणी एक कॉमन ट्रेंड पाहायला मिळतो. त्याला सायकोलॉजीच्या भाषेमध्ये कन्फर्मेशन बायस असं म्हणतात.
की तुम्ही तो दत्त तुम्हाला दिसला, तुम्ही तो 4 जणांना सांगितलं, त्यांनाही वाटलं, मग त्यांनी 40 जणांना सांगितलं, त्यांनाही वाटलं. सो आत्ता सध्या कसं होतं की तुम्ही ज्यावेळेस टीव्हीवर बघता की एखादी बातमी येते आणि मग ती तुम्हाला पहिल्यांदा क्युरिओसिटी निर्माण करते. मग ती बातमी काहीही असू शकते की भारत विश्वगुरू होणार इथपासून ते कुठल्याही प्रकारची समाजाशी रिलेटेड. मग ती तुम्ही चॅनल चेंज करता, तिथे पण तुम्हाला तेच दिसतं. मग तिसऱ्या चॅनलवर जाता, तिथेही तेच दिसतं. तुम्ही म्हणता नाही आपले मराठी चॅनल आहे ना जास्त रिलायबल आहे, इथे आपल्याला खरं कळेल कारण तुमचा श्रद्धा आहे पुन्हा तिथे. सो मराठी चॅनलमध्ये पण तुम्हाला तेच दिसतं. मग तुम्ही पेपर वाचतात, मग पेपरमध्येही तेच दिसतं. मग तुम्ही स्वतःच्या फेसबुकवर जाता किंवा सोशल मीडियावर जाता, तिथे पण तशाच प्रकारच्या बातम्या येतात. आणि एक कंटेंट म्हणतो मी त्याला, ट्रू ऑर फॉल्स याला अर्थ नसतो, कंटेंट असतं ते ग्रॅज्युअली जेव्हा तुम्हाला प्रत्येक ठिकाणी यायला लागतं आणि मग हळूहळू तुमचा बायस क्रिएट होतो आणि मग अशा सगळ्या गोष्टी तुमच्या बायसला कन्फर्म करतात, येस दिस इज ट्रू. आणि असं इल्युजनरी ट्रूथ किंवा एक सत्य, आभासी सत्य त्याच्यातनं निर्माण केलं जातं आणि ते तुम्हाला खरं वाटायला लागतं. ते खरं वाटल्यानंतर ते सुद्धा ते कंटिन्युअसली बिंबवलं जातं आणि मग तुमची ओपिनियन तयार होते. ती इतकी स्ट्रॉंग आणि टोकाची असते की पॉलिटिकल डिफरन्सेसमुळे, म्हणजे तुमचं समजा एका पक्षाचं तुम्ही विचारधारा मानत असाल, मी एका विचित्र दुसऱ्या पक्षाची विचारधारा मानत असेल, पण आपण एकाच सोशल मीडिया ग्रुपमध्ये आहोत, मग तो फॅमिली ग्रुप जरी असेल, पण तुम्ही माझ्या पक्षाच्या नेत्यावर टीका केली म्हणून मी तुम्हाला व्यक्तिगत शिव्या द्यायच्या आणि मी तुमच्या नेत्याचं हे केलं म्हणून तुम्ही मला ग्रुपमधनं काढून टाकायचं. म्हणजे रिलेशनशिप ब्रेक करण्यापर्यंतचे जे काही ह्या सगळ्या गोष्टी, आणि हे सगळं होतंय कुठे, हे सगळं माइंडमध्ये चाललंय, डोक्यात. थॉट्स मी जो म्हणालो 50% तो का महत्वाचा आहे. आणि मी बऱ्याच वेळा म्हणत असतो की अखिल भारतीय मधला पक्ष पाहिजे, त्याची खूप गरज आहे. म्हणजे 100% डावही बरोबर नसतं, 100% उजवंही बरोबर नसतं. अगदी बरोबर. पण झालंय कसं की उजवं आहे ते सगळंच बरोबर, मी उजवा आहे ना, मग माझं चूक जरी केली तर तुम्ही नाही केली का, तुम्ही काय वेगळं केलं का, म्हणून मी माझ्या चुका पत्रात घालायच्या आणि रिव्हर्ट करायचं. सो ती एक्स्ट्रीमिटी जी होत चालली आहे, वैचारिक एक्स्ट्रीमिटी जी होत चालली आहे, तर त्याच्यात त्या मधल्या माणसाचं मरण होत आहे, जो रॅशनल, ज्याला साधायचा आहे, ज्याला बॅलन्स साधायचं आहे, ज्याला खरंला खरं म्हणायची हिंमत पाहिजे, चुकीला चुकीचं आहे म्हणायची हिंमत पाहिजे. बरोबर. सो आपला तो बाळ्या दुसऱ्याचं ते कार्ट, ह्याचंच ते मोठं स्वरूप. आणि ह्या सगळ्या अखिल भारतीय मधला पक्षाचं तत्व जे आहे म्हणजे रॅशनॅलिटी. म्हणजे मेंटल हेल्थमध्ये जी सगळ्यात पॉप्युलर कन्सेप्ट आहे, जगामध्ये वापरली जाते, ती REBT नावाची थिअरी आहे. REBT थिअरी, रॅशनल इमोटिव्ह बिहेवियरल थेरपी म्हणून. बरं. अल्बर्ट एलिस म्हणून एक US सायकॅट्रिस्ट होते, त्यांनी ती त्याचा खूप, आणि आज जगभरामध्ये REBTचा थिअरीचा वापर केला जातो. सो रॅशनॅलिटी म्हणजे काय की तुम्ही रॅशनल आहे, तुम्ही नॉन जजमेंटल आहात. बरोबर. आणि आपल्या गीतेचं एका शब्दात वर्णन करा म्हटलं तर स्थितप्रज्ञ व्हा असं सांगतं. स्थिर प्रज्ञा असणे. आता प्रज्ञाची पण परत फोड केली तर प्रज्ञा म्हणजे विवेक आणि बुद्धी मिळून प्रज्ञा होते. तर त्यांनी स्थितप्रज्ञ व्हायला सांगितलंय. सो पुन्हा मी तोच रेफरन्स देतो की गीतेमध्ये सुद्धा स्थितप्रज्ञ व्हायला सांगितलं, मॉडर्न मेंटल हेल्थ सुद्धा रॅशनल व्हायला सांगतं. आणि म्हणून मला ती फिलॉसॉफी आणि सायकोलॉजी ही मॅच जाणवते. आणि आपण एक्झॅक्टली ह्यांचीच नावं घेऊन असून इररॅशनल बिहेवियर आपलं वाढतो. हे फारच, म्हणजे मला तर ते संस्कृतीचा विषय निघाला किंवा आता तुम्ही धर्म म्हणालात, तर आपल्या धर्मामध्ये इतकी गंमतशीर गोष्ट होती, म्हणजे की एकतर सगळे प्रश्न विचारणारे, म्हणजे आमची सगळी स्क्रिप्चर्स तुम्ही पाहिलीत तर ती प्रश्नोत्तर की नाही, तर प्रश्न विचारायचं, बा तुम्ही असं सगळं रेडी घेऊच ना, असं आमचं म्हणणं आहे. म्हणजे इतकं की प्रभू रामचंद्राला शेवटी प्रश्न विचारणारा एक नागरिक आहे त्यांचा, असं कथन आहे. श्रीकृष्णाला ऐन युद्धात प्रश्न विचारतो अर्जुन, गीतेत प्रश्न उत्तराच्या स्वरूपात सगळीकडे प्रश्न आहे, तो कुठं नाही असं नाही. योग वसिष्ठ म्हणा, तुम्ही हे म्हणा ते म्हणा, कठोपनिषद म्हणा, काय तुम्ही म्हणाल ते त्या सगळ्यात. आता हे प्रश्नाची आमची परंपरा आहे. मग आम्ही देवालय मंदिर नावाची जी आमची इव्हॉल्व्ह झालेली संकल्पनात्मक मांडणी आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही म्हणल्यासारखं फिलॉसॉफी आहे, त्याच्यामध्ये कला आहे, विज्ञान आहे,
कविता आहे, सगळंच आहे, कला आहे, काव्य स्वरूपात मांडलेलं आहे. कला तर आहेच, विज्ञान आहे, तत्वज्ञान आहे आणि अध्यात्म आहे. आणि ती जागा ही काही त्या अर्थानं काय म्हणूया अशी पूजा अर्चा कर्मकांडाची जागा नव्हे, ती ऊर्जा घ्यायची जागा आहे. करेक्ट. हो की नाही? ते ऊर्जा म्हणून ते आमचं गर्भगृह अंधार आहे का आहे, तर डोळे मिटून तिथे जायचंय आणि अंतःचक्षुनी पाहायचंय परमेश्वर. करेक्ट. आणि मग तो माझ्यात घेऊन यायचा बाहेर. म्हणजे प्रत्येक आमच्याकडे 33 कोटी देव आहेत ना, तर ते काय उगच नाही आहेत. त्याचं कारणच आहे की तुला कुठला देव पाहिजे बाबा, तुझं तू फ्रीडम आहे ना. म्हणून ते देऊळमध्ये गाणं होतं की देवा तुला शोधू कुठं, मी शोधायचा आहे देव, आणि मग ज्याच्यात जिथं मला सापडेल तो माझा देव. आणि ही मोकळीक आहे. तरी मी हिंदू. मी समजा उद्या म्हटलं की मला नाही देव, मला देव नकोच, तरी मी हिंदू आहे. सगळंच म्हणजे इतका पैस मोठा असलेला जो धर्म आहे, तो धर्म असं भांडाभांडी कशी करायला लावेल, किंवा असा प्रश्न पडला पाहिजे निदान. सगळ्यांनाच आपलं म्हणणारं आहे. आता राजकीय काही फायद्यासाठी, फायद्या तोट्यासाठी काही भूमिका घ्याव्या लागतात आणि त्यानुसार लोक राजकारण ते करतात. पण राजकारण ही तात्कालिक गोष्ट असते, तर ती त्या ज्यांनी करायची त्यांनी करावी. माणसामध्ये भेद व्हायचं कारण नाही. पण ते कधी होईल, जर म्हणजे भले मी एखाद्या अत्यंत कट्टर विचारसरणीच्या राजकीय पक्षाला मतही देईन राजकीय लाभासाठी, बरोबर, पण म्हणून मी माणूस तोडणार नाही, मी ते मतदान करीन, समजा ते करावं. पण माणसं एकमेकांच्या पासनं म्हणजे त्यांच्यातला संवाद तुटण्याचं कारण नाही. पण ते मला असं वाटतं की त्याच्यामध्ये हे तंत्रज्ञान, तुमचं नवतंत्रज्ञान, ज्याच्यात सोशल मीडिया वगैरे वगैरे हे पण आली, त्यांचे ते जे काय अल्गोरिदम लिहिले जातात पासून त्याच्यामुळे ध्रुवीकरण करणं, मग राजकीय लोकांना त्यातला फायदा दिसणं, भांडवलशहांना, भांडवल ज्यांच्याकडे आहे अशा कॉर्पोरेट्सना वस्तू विक्रय करण्यासाठी त्याच्यात फायदा दिसणं. ध्रुवीकरण झालं असता, कॅटेगरायझेशन झालं तर सोपं पडतं की तुम्हाला कुठला निळा शर्ट मग द्यायचा, तुम्हाला लाल द्यायचा वगैरे, अशा अर्थाचे त्यांचे सगळे फायदे आहेत जे दिसतात उघड. त्याच्यामुळे त्या अनुषंगानं ते वापरलं जातं. त्या अनुषंगानं हा जो कन्फर्मेशन बायस तुम्ही जो म्हणला तो तयार केला जातो. म्हणजे सातत्यानं तुम्हाला एकच गोष्ट तुमच्या पुढे वाढली जाते. तुम्ही साधा कल दाखवला, निळा शर्ट घातला की मग तुम्हाला निळं 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 सगळ्या निळ्याच रंग छटा यायला लागतात. मग तुम्ही कट्टर निळे होऊन जाता, तुम्ही कट्टर पिवळे होता, लाल होता वगैरे वगैरे. अशा अर्थानं तुमचं ध्रुवीकरण कुठेतरी केलं जातं. बरोबर. आता इथे साधी गोष्ट मला अशी वाटते की स्वतःचा विचार जर तुम्ही शाबूत ठेवलात तर तुमच्या लगेच लक्षात येईल की अहो मी पदार्थ आहे, हो माझ्यापाशी काहीतरी करण्याची आस आहे वगैरे वगैरे, पण तरी मी अजून या निळ्या आभाळाने चकित होऊन जातो आणि मला वाटतं की अरे काय याचं अथांग. पण आता अशी जर माणसाला स्वतःची ठाई जर नीट ओळख लागत गेली आणि स्वतःच्या अर्थशून्यतेची पण ओळख पटत गेली तर तो अहमयिकेने अशा पद्धतीची भांडणं उकरून काढणार नाही. त्याच्या व्यवसायाच्या ज्या काही अटकळी ज्या तुम्ही जसं म्हणलात की धर्म हा सगळ्यात मोठा भाग आहे, मग त्याच्यानंतर पुढची गोष्टी युद्ध आहेत, हे तो वारंवार करत आलाय. म्हणजे इतिहास एक खूप आता आजकाल हे केला जातोय. तर त्या इतिहासामधनं हेच फक्त सिद्ध होतं की माणूस त्याच गोष्टी करून दोन माणसात दुभंग करतो, पैसा कमवतो, कोणीतरी भुके कंगाल राहतो. हे सगळं करत आलो आम्ही. जरा नीट कानोसा घेऊन माणसानं स्वतःचा विचार शाबूत जर ठेवला तर त्याला एवढं भावनिक व्हायला होणार नाही. आता आम्ही खूपच भावनिक, म्हणजे तुम्ही ते प्रमाण सगळं गेलंच आहे. विचार स्वतःचा नाही, तो बॉरोड आहे, तो कोणीतरी मला विचार दिला, त्याच्याने मी भावनिक झालो. आणि आता ती भावना मला कुठेतरी ती हे करायची आहे, म्हणजे तिचं निस्सारण करायचं आहे. मेंटल हेल्थ ग्रुप सोडतो किंवा काय जे सोसायटीचं मेंटल हेल्थ बिघडल्याचं लक्षण कसं ओळखायचं? भावना दुखावल्या. हो, हे जे वाक्य आहे ना, हे जे भावना दुखावल्या, म्हणजे हे लक्षण आहे की तुमचा समाज हा कमकुवत होत चाललेला आहे, किंबहुना आजारी आहे आणि त्याला गरज आहे समाजाला. कारण जर का असं कुणाच्या तरी काहीतरी फेसबुक पोस्टमुळे भावना दुखवल्या आणि अगदी त्यांचं आयुष्य वर खाली झालं तर यासारखी हास्यास्पद गोष्ट नाही. एक्झॅक्टली. आणि म्हणजे मकरंद अनासपुरेचं एक वाक्य आहे, बहुतेक सिनेमात का मी कुठेतरी बघितलं, की फेसबुकवर 5,000 मित्र आणि गल्लीत विचारानं कुत्र. ही परिस्थिती आज आपल्याकडे ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीतनं, म्हणजे आपण न्यूक्लियस फॅमिलीमधनं आज घरामध्ये सुद्धा काय परिस्थिती आहे
की आई वडील आणि 2 मुलं, मुलाला रूम मधनं बोलवायचंय तर व्हॉट्सअपवर मेसेज टाकायचा किंवा फोन करायचा की जेवण वाढलंय जेवायला ये. मुलीला मेसेज करायचा, ती दिवसभर दरवाजा लावून बंद, मुलगा रूम मध्ये दरवाजा लावून बंद, आणि आपण आल्यावर मेसेज करायचा अरे जेवायला ये. नाही, मला याच्यामधली गंमत काय वाटते, सॉरी टू डिस्टर्ब, तुम्ही जे मगाशी मांडलं तिथे मला परत जावं असं वाटतं की एक विचार आहे, भावना आहेत त्यातनं आणि वर्तन आहे. आता ह्या वर्तनावर खूप अधिराज्य या नव्या माध्यमांचं तयार झालं. तुम्ही कसं वागायचंय हे ते सांगतायत अगोदरच. करेक्ट. हा, त्यामुळे विचारातनं वर्तन तयार नाही होतंय, ते कुठल्या तरी आदेशातनं तयार होतंय. करेक्ट. मग ते अशा माणसा ठाई विचार नावाचं पोकळीच आहे म्हणजे तिथे. मग ते उरले सगळं भावनेनी भरून निघतंय, म्हणून त्या भावना दुखावल्या जात आहेत. आणि तुम्हाला कसं वागायचं हे ते सांगतायत, कारण संध्याकाळी हा शर्ट नाही घालायचा, हे अमुक ठमुकची फॅशन करायचं, हे दिवस बदलले, आता समर आला कलेक्शन ते घ्या लगेच, विंटर मध्येच ते ऑटम घ्या, म्हणजे त्याच्यातही त्यांनी बदल केले. त्यानुसार कॅटेगरी ते सांगायला लागले, ह्याच्यावर ह्या सुतावर हा सूत नाही घालायचं, हे नाही घालायचं, जोडे वेगळे पाहिजेत, शिरस्त्राण वेगळं, अँड सो ऑन सो फोर्थ. वस्तू विक्रयासाठी तुमच्या वर्तनशैलीवर त्यांनी पूर्णतः पकड मिळवलेली आहे. आता वर्तनशैलीवर अगोदर पकड मिळवली का विचारशक्तीवर अगोदर, हा मोठा अभ्यासाचा विषय ठरेल. मी तुम्हाला त्याचं सिंपल लॉजिक सांगतो. विचार, वर्तन आणि भावना ह्या 3 गोष्टी जी आहेत ना, समजा 3 डब्बे आहेत रेल्वेचे, त्यातला एक डब्बा इंजिनच आहे. होय. आता तुम्ही इंजिन म्हणजे ड्राईव्ह करणारा फोर्स, बरोबर, तर त्या इंजिनच्या डब्यात तुम्ही विचार ठेवले, बरोबर, मग तुम्ही वर्तन ठेवलं आणि मग भावना ठेवली, म्हणजे विचारपूर्वक वर्तन केलं तर सकारात्मक भावना होण्याचे चान्सेस जास्त आहेत. बरोबर. आणि पहिल्या इंजिनच्या डब्यात जर का तुम्ही भावना टाकल्या, मग मागं वर्तन टाका किंवा विचार टाका, विचार ते येणारच नाही, ती ट्रेन पटरी सोडणारच. करेक्ट. सो हे असे इतके एपिसोड सगळ्या गोष्टी होतात. त्यामुळे तुमचं इंजिन जे आहे हे विचारांचंच पाहिजे, विचारांचंच. आणि त्या विचारांमध्ये प्रगल्भता कशी येईल, आता विचार पाहिजे, पण विचार काय तुमच्या डोक्यात भरले जात आहेत, म्हणजे विचार शून्यता आणि विचारांचा कचरा, हे एकसारखंच आहे. उधार विचार थोडक्यात कुठून तरी बॉरो केलेले. करेक्ट. सो त्याच्यामध्ये तुमच्या विचारांना गती, म्हणजे विचार कशाच्या आधारावर पाहिजे. मग आपल्याकडे आता आपण म्हणतो की आपण 150 कोटीचे आहोत आणि आता इतक्या सगळ्या डेव्हलपमेंट झाल्यात, हे झाल्यात, पण अजूनही आपल्या सिग्नल लोकांना पाळता येत नाहीत. भारतभरामध्ये तुम्ही जा, तुम्हाला प्रत्येक ठिकाणी रेड सिग्नल असून सुद्धा लोक क्रॉस करून जातात, आणि तुम्ही रेडला थांबलात तर 4 लोक तुम्हाला शिव्या घालतात की अरे हॉर्न वाजवतात. सो मग ही जी समाजामध्ये वावरण्याची जी नीतिमत्ता म्हणू आपण त्याला, किंवा कायदे कानून म्हणू, इथे ते मेंटल हेल्थ किंवा इथे ते सगळे नियम, ह्या सगळ्या गोष्टी कुठे जातात. म्हणजे पॅरलल 2 सत्ता आहेत आपल्याकडे, एक धर्मसत्ता आहे आणि एक लोकशाहीची सत्ता आहे. धर्मसत्ता काय सांगतं की दिवाळी आहे, पहाटे उठायचं, तेल लावायचं, उटणं लावायचं, आंघोळ करायची, ते समजा नाही केलं तर तुम्हाला काही पोलीस उचलून घेऊन जाणार नाहीयेत, किंवा गणपती 10 दिवस बसवायचे आणि तुम्ही समजा नाही बसवले घरी, तर तुम्हाला काही कोणी जेलमध्ये टाकणार नाही किंवा कायद्याचा भंग होणार नाहीये. पण तिथे तुम्ही स्वतःहून करता, तुम्ही सुट्टी घेऊन गावाला प्रवास करून गर्दीत न जातात बसून. सो तिथे धर्मसत्ता जी आहे ही लोकांनी आत्मसात केलेली, ऍक्सेप्टन्स 100% आहे, आणि लोकशाही जी आहे त्याला अजून आपल्याकडे ऍक्सेप्टन्स नाहीये. त्याला एक 75 वर्ष जुनी संस्था आहे ती, आणि या दोन्हीचा कॉन्फ्लिक्ट जिथे होतो तिथे मनाचा पण गोंधळ होतो. मग तिथे वर्गवारी पण होते, तिथे कॅटेगरायझेशन पण होतं, मग धर्म, जात, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यातनं येतात आणि त्याच्यातनं ग्रुपिझम होतात. आणि आपल्याकडे एक तर इतक्या भाषा, इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या संस्कृती, इतकी राज्य, त्याच्यामुळं त्या सगळ्या असून एकत्र आपलं म्हणजे देश टिकतोय आणि वाढतोय, हेच सरप्राइझिंग गोष्ट आहे. खरी गोष्ट आहे. पण हे जे म्हणलात तुम्ही, त्याचं थोडंसं मला वेगळं त्याच्यात दिसतं रंग. म्हणजे धर्मसत्ता ती आहे थेट असं मला वाटत नाही, मला वाटतं ती सांस्कृतिक ठेवण आहे. आणि ती सांस्कृतिक पोषणाकडे आमच्या कुठल्याच व्यवस्थेने, विशेषतः राजकीय व्यवस्थेने लक्ष नाही दिलं. आणि लोकशाही ही व्यवस्था आमची सांस्कृतिक सवय झाली पाहिजे. करेक्ट. म्हणजे संस्कृती म्हणजे काय, थोडक्यात सगळ्यांच्या एकत्र वाढीचं जर साधन असं समजा धरू आपण त्याची व्याख्या म्हणून, तर मग लोकशाही ही तशा अर्थानं संस्कृती म्हणून आम्ही जोपासली नाही किंवा अंगीकारली नाही असं म्हणावं लागेल. कारण आम्ही जेव्हा समाजात म्हणून रस्त्यावर उतरतो तेव्हा आम्ही फक्त स्वतःचा फायदा बघतो.
माझी गाडी पुढे कशी जाईल. करेक्ट. दुसऱ्याच जाऊ दे मग मरू दे. तिथे जर आम्ही खऱ्या अर्थानं सुसंस्कृतपणा आणला आणि असं म्हटलं की मी पण चाललोय, माझा समोरचा पण चाललाय, तर रस्ता म्हणजे माझे एक गुरुजी आहेत, अनेक गुरुजींपैकी संप्रसाद विनोद, त्यांनी मला थोडासा योग शिकवला. म्हणजे थोडा त्यांनी खूप शिकवायची तयारी होती, मी थोडा घेऊ शकलो माझी पात्रता नसल्यामुळे. तर ते फारच अत्यंत साधेपणाने एक साधा प्रश्न मी त्यांना विचारला होता की बुवा अहो सर म्हटलं गाडी चालवताना खूप त्रास होतो, खूप असं संतापायला होतं आणि तर ते म्हणले हो का, बरोबर आहे म्हणले, पण तू काय विचार करतो रे गाडी. म्हटलं काही नाही, नियम पाळत नाहीत लोक, काय नाही हे नाही ते. तर म्हणे बरं ठीक आहे, आपण असा विचार करूया की त्याला पण जायचं असेल कुठेतरी समोरच्याला, आणि रस्ता हा त्याच्यासाठी पण आहे. आत्तापर्यंत विचार काय, माझ्यासाठी रस्ता, माझी गाडी आहे रस्त्यावर, मग सरक रे बाजूला, करेक्ट, त्याच्यासाठी पण आहे. आणि त्याला जागा करून द्यायची. आपण प्रवास करताना मागून जर कोणी येते तर त्याला जागा करून द्यायची जाण्यासाठी, असा विचार कर. करेक्ट. आणि फक्त तेवढा विचारात बदल केला, तुमचं स्वास्थ्य बदलतं. तर म्हणजे तुम्हाला लक्षात येतं, आणि मग ती सुसंस्कृतपणा तुमच्यात येतो. मग तुम्ही ती लोकशाही जगू लागता, रस्त्यावर पण ती उतरते. संस्कृती म्हणून, नीती म्हणून तुम्ही लोकशाही स्वरूपामध्ये येता. अन्यथा आत्ता आम्ही, तुम्ही अगदी प्रिसाइजली जसं सांगितलं तसं, की आमच्यावर जी सांस्कृतिक सत्ता आहे ती आम्ही घरामध्ये अत्यंत नेटाने हे करतो. आमच्या घरी मग गणपतीला कोणीही आला आणि जेवायला बसला तरी आम्हाला तिथे ना जातीचं ना धर्माचं काही बंधन नाहीये. पण तेच आम्ही चव्हाट्यावर जेव्हा जातो, म्हणजे मग तो सोशल मीडियाचा पण चव्हाटा असेल, तिथे मात्र लगेच हे चालू होतं. तर त्यामुळे हे फार इंटरेस्टिंग आहे की आमच्या संस्कृतीमध्ये आम्ही लोकशाही आणली नाही.